नमस्कार, मी तनया मांडवकर सेलिब्रिटी प्रोमोटर्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. विसरू नको तू मला या मालिकेतील कसं दमदार कणखर कलाकार आज आपल्या सोबत आहेत, तर चला त्यांच्याशी गप्पा मारूयात. सगळ्यात पहिले कशा आहात मॅम? थँक्यू, सांग बरी आहे. आणि काय सांगाल तुमच्या नवीन भूमिकेबद्दल, म्हणजे काय थॉट प्रोसेस होती काय? नवीन भूमिकेबद्दल म्हणजे अर्थातच एक खूप स्ट्रॉंग आणि नकारात्मक स्ट्रॉंग अशी एक ही भूमिका आहे. अशी भूमिका मी ह्या आधी कधीच केलेली नाहीये आणि ती करण्याची संधी मला या निमित्ताने मिळाली. म्हणजे ह्या भूमिकेसारखं काहीच मी आधी केलेलं नाहीये. म्हणजे तशी वेशभूषा नाही, तशी रंग म्हणजे मेकअप नाही, तशी भाषा नाही, तसा ॲटिट्यूड नाही, तर ते मला सगळं करायला मिळतं. त्यामुळे मला मजा वाटते. येस. आणि ही जेव्हा भूमिका तुमच्याकडे आली तेव्हा तुमची थॉट प्रोसेस काय होती की अशी थोडी कणखर भूमिका, स्ट्रॉंग व्यक्तिमत्व असं करायला भेटणार आहे, तेवढाच एक आई म्हणून हळवा कोपरा, सो तेव्हा तुमची ती थॉट प्रोसेस काय होती? म्हणजे त्यातला तो जो हळवा कोपरा आहे तो मला आवडला. कारण कितीही स्ट्रॉंग असली, कितीही काय म्हणतो नकारात्मक असली इतरांसाठी, तरी शेवटी आई आपल्या बाळासाठी एक जीव तुटत असतो. ती काळजी असते, ती माया असते, प्रेम असतं, तो तिच्यातही आहे. आणि ओव्हरऑलच ती थोडीशी वियर्ड आहे, पण मला करायला मजा येते. बरं, वच्ची या कॅरेक्टर मधला सगळ्यात तुमचा आवडता गुण कोणता, किंवा सगळ्यात वच्ची म्हणून तुम्हाला कोणता सीन करायला आवडला? ऍक्च्युली खरं सांगू तर आत्तापर्यंत केलेले सगळे सीन करताना मला मजा आली, सगळे सीन करताना. कारण ह्याचं पूर्ण श्रेय मी आमच्या दिग्दर्शकांना देईन, स्वप्नील सर. कारण त्यांच्यामुळेच मला ते काय म्हणतो ना आपण, ते आत्मसात करताना मला खूप जास्ती मदत झाली. सोपं झालं, क्लिअर कळत होतं की त्यांना काय हवंय. त्यांनी म्हणजे त्यांच्याशिवाय मी करूच शकले नसते, मी तर असं म्हणेन. त्यामुळे मला सगळे सीन आवडलेत. कारण माझ्या नशिबाने सगळे छान लिहून आलेत, छान दिग्दर्शित केले गेलेत. त्यामुळे आणि सगळ्यांनी तयारी त्याच्या पाठची खूप चांगली केली आहे. म्हणजे आमची वेशभूषा छान आहे, आमचं सगळंच म्हणजे म्युझिक छान लिहिलेलं आहे, लाईट्स सगळं छान आहे सेट. आणि आम्ही खास त्याच्यासाठी गुहागरला जाऊन आमचं सगळं शूट केलं प्रॉपर. आम्ही ती म्हणजे तांडेल आहे, कोळीण आहे, म्हणजे तिचा बिझनेस आहे सगळ्या फिशरीचा, तर ते आम्ही प्रॉपर गुहागरला जाऊन समुद्रावर आमचं सगळं शूट झालंय. त्यामुळे ते करताना मला फार मजा आली आणि प्रत्येक सीन करतानाच मजा येते. बरं, कोकण म्हटले की तिकडचा एक वेगळा ऍक्सेंट आला. ती मालवणी भाषा म्हणा, ती कोकणी भाषा म्हणा, तर ती आपण नेहमीच्या आयुष्यात नाही वापरत. मोस्टली आपण मराठीच वापरतो. मग ती बोला ग्रास करताना किंवा टॅकल करताना तुम्हाला किती हार्ड गेलं, किंवा कोणी असं सगळं कोणाकडे तुम्ही असं शिकलात किंवा काय असं? मालवणी अर्थातच आमचे जे म्हणजे आलं तेव्हा मला भीती वाटली होती थोडीशी, की काय आता हे कसं आपण बोलणार आणि कसं होणार. कारण ते ऐकताना सोपं वाटतं, कळतं सगळं, पण ते जेव्हा आपण बोलायला जातो आणि जेव्हा कॅमेरा समोर येतो तेव्हा ते सगळं कठीण होऊन बसतं. पण आम्हाला एक तर थोडंसं डोक्याने म्हणजे काय म्हणतो ना, आमचे दिग्दर्शक निर्माता सगळ्यांनी सांगितलं होतं की तुम्ही टेन्शन घेऊ नका, एखादा शब्द इथे तिथे झाला चालेल, काही असं नाही होणार. कारण ते म्हणजे ते अर्थ त्याचा चुकवू नका, त्याचे भाव चुकवू नका. ते थोडंसं अगदी आपलं ऑथेंटिक. कारण मालवणी पण अशी भाषा आहे की ती गावागावाप्रमाणे बदलत जाते. कुडाळची वेगळी आहे, रत्नागिरीची वेगळी आहे, राजापूरला जे बोलतात काही जण ते वेगळं आहे, मालवणचं वेगळं आहे, असं थोडं थोडं त्याच्यात फरक पडतच जातो असंही. आणि मला ॲक्च्युली बोलताना तो टोन, तो ॲक्सेंट ह्याची मदत अभिषेक आमचे डायलॉग रायटर त्यांनी केलेली आहे. आणि आणखीन एक ज्यांच्याकडे मी पहिल्यापासून नाटक शिकत आले ते आमचे संभाजी सावंत सर, त्यांनीही मला त्या टोनबद्दल खूप छान प्रकारे गाईड केलं. आणि अभिषेक गावकर आणि आणखीन आमच्या दिग्दर्शक टीम मध्ये आहे समीर म्हणून, म्हणजे समीर सहदिग्दर्शक आहे, तर त्यांनीही खूप मला त्या टोनमध्ये ते शब्द चुकले की लगेच सांगणं, ते चुकले ते परत करून घेणं नीट, हे असं मदत करत करत आता ती थोडीशी तोंडात बसायला लागली. अरे वा, छान वाटलं गप्पा मारून. ऑल द बेस्ट. नवीन मालिका सुरू झाली, फक्त जाता जाता आमच्या प्रेक्षकांना काय सांगा? प्रेक्षकांना अर्थातच हे सांगेन की विसरू नका, रोज संध्याकाळी स्टार प्रवाहावर 7 वाजता विसरू नको तू मला
विसरू नको तू मला ही मालिका बघायला रोज संध्याकाळी 7 वाजता स्टार प्रवाह. थँक्यू सो Thank you. मच.